आज आपण उन्हाळ्याविषयी शरीराला थंडावा देणारं साबुदाण्याचं सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत. हे फक्त शरीराला थंडावाच देत नाही, तर एक पौष्टिक असं दुधातलं सरबत आहे. नेहमीप्रमाणे साधी सोपी पद्धत आहे आणि यासोबत या सरबतामध्ये जेली कशी बनवायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. साबुदाणा सरबत बनवण्यासाठी सर्वात मुख्य आणि महत्त्वाचा घटक तो म्हणजे साबुदाणे. हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी कढईमध्ये भरपूर असं पाणी मी गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये मेजरमेंट कपचा 1 कप भरून साबुदाणे मी इथे भिजवून घेतले आहेत. हे मी मोती साबुदाणेच वापरले आहेत. शक्यतो बारीक साबुदाण्याचा वापर करा, म्हणजे सरबत खूप छान लागतं. साबुदाणे भिजवायचे कसे? तर साबुदाणे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे आदल्या दिवशी धुवून घ्यायचे आहेत किंवा कमीत कमी 4 ते 5 तास आधी हे तुम्ही भिजवून ठेवू शकता. धुतल्यानंतर त्यामध्ये साबुदाण्याचं वर 1 इंच पाणी राहील एवढंच पाणी घालायचं आहे आणि सुटसुटीत साबुदाणे भिजवून घ्यायचे. अजिबात चिकट साबुदाणे भिजवून घ्यायचे नाही. आता या पाण्यामध्ये साबुदाणे घातल्यानंतर सतत ह्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत हे साबुदाणे ट्रान्सपरंट होत नाहीत, पारदर्शक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. हे साबुदाणे शिजवण्यासाठी 7 ते 8 मिनिटाचा वेळ लागतो. गॅसची आच अजिबात मोठी करायची नाही. मंद आचेवर साबुदाणे शिजवून घ्यायचे आहेत आणि शिजवताना सतत परतत राहायचं आहे, नाहीतर साबुदाणे कढईला तळाला लागू शकतात. एकदा असे पूर्ण साबुदाणे शिजले गेले, त्यामधला चिकटपणा पूर्ण निघून जाण्यासाठी आता गॅस बंद करायचं आणि एखादी अशी चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये हे शिजवलेले साबुदाणे घालायचे आणि या शिजवलेल्या साबुदाण्यावर भरपूर असं साधं पाणी घालायचं आहे, जेणेकरून हे साबुदाणे अजिबात चिकट बनणार नाहीत आणि सुटसुटीत तयार होतील. आता असं पाणी घालून झालं, स्वच्छ धुवून झाले, त्यामधला स्टार्च पूर्णपणे निघून गेला की हे साबुदाणे थोड्या वेळासाठी आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत. आता या सरबतामध्ये घालण्यासाठी आपण जेली कशी बनवायची ते पाहूया. त्यासाठी साधी सोपी प्रक्रिया आहे. पॅकेटवर लिहिलेलं असतं, कोणत्याही ब्रँडचं तुम्ही पॅकेट घेऊ शकता आणि त्यावर जेवढं पाणी लिहिलंय तेवढं ह्या पातेल्यामध्ये घालायचं आहे. ह्यामध्ये 500 मिली म्हणजे अर्धा लिटर पाणी लिहिलेलं आहे. ते पाणी मी चांगलं खळखळून उकळवून घेणार आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि 1 ते 2 मिनटं हे पाणी थोडंसं वाफ जाईपर्यंत गार करून घ्यायचं आहे. आता कोणती एखादी प्लेट किंवा असा ट्रे घेऊ शकता. त्यामध्ये हे उकळवून घेतलेलं आणि थोडंसं गार केलेलं पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये पॅकेटमध्ये उपलब्ध असलेले जेली क्रिस्टल्स यामध्ये मिसळून घ्यायचे आहेत आणि एखाद्या चमच्याने जोपर्यंत हे क्रिस्टल एकजीव होत नाही पाण्यामध्ये तोपर्यंत एकत्रित करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित एकदा एकजीव करून झाल्यावर हे रूम टेम्परेचरला असंच आपल्याला ठेवायचं आहे किंवा घाई असेल तर फ्रीजमध्ये तुम्ही अर्धा तासासाठी ठेवू शकता. अर्धा तासानंतर जेली व्यवस्थित सेट होते. इथे पाऊण तास झाला आहे. पाऊण तास हे जेलीचं मिश्रण मी फ्रीजमध्ये ठेवलेलं. व्यवस्थित जेली सेट झाली आहे. आता हव्या त्या आकारामध्ये जेली आपल्याला कापून घ्यायची आहे. आता इथे मी 1 लिटर एवढं थंडगार दूध घेतलं आहे. गाईचंच दूध वापरलं आहे. म्हशीचं तुम्ही दूध वापरलं तरी देखील चालेल. यामध्ये 4 ते 5 मोठे चमचे भरून कंडेन्स मिल्क घालायचं आहे. इथे मी आज कंडेन्स मिल्क म्हणजेच मिल्कमेडचा वापर केला आहे. पण तुम्हाला हे घालायचं नसेल किंवा उपलब्ध नसेल तुमच्याकडे तर पिठी साखर असते, ती पिठी साखर या दुधामध्ये आवडीप्रमाणे किंवा गोडीनुसार तुम्ही घालू शकता. पण साधी साखर घालू नका. साधी साखर विरघळायला फार वेळ लागेल, त्यामुळे पिठी साखरचाच वापर करा. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 4 ते 5 मोठे चमचे भरून रोज सिरप. कोणत्याही ब्रँडचं तुम्ही रोज सिरप वापरू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार थोडंसं प्रमाण कमी अधिक सुद्धा करू शकता. थोडंसं हे एकजीव करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण जो शिजवून घेतलेला साबुदाणा आहे तो घालायचा आहे. आता जरी तुम्हाला या साबुदाण्यामध्ये गुठळ्या दिसत असल्या तरी जसजसं आपण हा साबुदाणा या थंडगार दुधामध्ये मिक्स करत जाऊ तसे साबुदाण्याचे दाणे वेगळे व्हायला सुरुवात होईल. दूधसुद्धा थंड आहे आणि साबुदाणासुद्धा थंड आहे, त्यामुळे लगेचच हा साबुदाणा असा मोकळा सुटसुटीत व्हायला मदत होते. इथे बघू शकता काही मिनिटानंतरच साबुदाणा एक एक दाणा पूर्णपणे वेगळा झाला आहे.
इथे आपलं सरबत तयार आहे. आता शेवटची स्टेप ती म्हणजे आपण तयार केलेली जेली यामध्ये मिक्स करून घ्यायची. थोडीशी जेली मी इथे शिल्लक ठेवते, ती ग्लासमध्ये वरून सजवण्यासाठी घालणार आहे. आणि त्यानंतर सर्वात शेवटी भरपूर असा बारीक चिरलेला पिस्ता मी गार्निशिंग म्हणून वापरणार आहे. इथे आपलं थंडगार असं साबुदाण्याचं सरबत तयार आहे. बघितलंत ना, किती सोपी पद्धत आहे. घरच्या घरी या उन्हाळ्यामध्ये तुम्ही असं शरीराला थंडावा देणारं सरबत तयार करू शकता. एकदा तुम्ही ह्या पद्धतीने सरबत तयार केलंत की पुन्हा पुन्हा कराल एवढं चविष्ट सरबत तयार होतं आणि तितकंच पौष्टिकसुद्धा आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक, शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी लगेचच पाहता येतील. आता दूध थंडगार आहे, अजून तुम्ही चिल्ड करू शकता. फ्रीजमध्ये पुन्हा हे पातेलं ठेवू शकता. पण मी लगेचच सर्व्ह करून घेणार आहे. तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात एकदा तरी हे सरबत नक्की करून बघा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.